गाइज, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ पूर्ण पहा. तर आपण पहिल्या व्हिडिओमध्ये प्रोसेस कशी स्टार्ट झालेली ते आपण पाहिलेलं. आपण गल्फ ऑफ खंबाटमधून आपण पोचलो होतो दीवमध्ये. आता दीवच्या नंतरला हे जे 5 दिवस आहे आपण हे वेस्टर्न एंड ऑफ भारत म्हणजेच गुजरातचं कोस्टल एरिया कसं एक्सप्लोअर करणार हे या व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसण्यात येत आहे. तर दीवमध्ये आपण स्टे घेतला. सकाळी आपण दीव पूर्ण फिरणार आहे. दीव इज द युनियन टेरिटरी ऑफ भारत, हे तुम्हाला लक्षात असू दे. दीवमध्ये आपण फोर्ट पाहणार, लाईट हाऊस पाहणार, म्युझियम पाहणार आणि माय ड्रीम डेस्टिनेशन श्री गांगेश्वर महादेव मंदिर ते पाहणार आहे. ते लाटांमध्ये ते शिवलिंग कसं आपण पाहणार आहे ते तेव्हाच आपल्याला समजण्यात येणार जेव्हा आपण तिथे पोहोचू. मूल द्वारकासाठी आपण सकाळी रवाना होणार आहे. तिथे खूप 3 द्वारका आहेत. एक मूल द्वारका, एक द्वारकाधीश मंदिर आहे सोमनाथच्या पुढे आणि एक बेट द्वारका आहे. तर आपण मूल द्वारकाचं पण दर्शन करणार आहे. वाय नॉट एक्सप्लोअर ईच अँड एव्हरी प्लेस ऑफ वेस्टर्न कोस्ट ऑफ इंडिया, राईट. मग ते पण आपण कशाला पाठी ठेवायचं, मग ते पण आपण एक्सप्लोअर करणार आहे. मूल द्वारकामध्ये द्वारकाधीशचं पण मंदिर आहे, ते पण आपण एक्सप्लोअर करणार आहे. ते झालं. आपण सोमनाथसाठी रवाना होतो बिकॉज मूल द्वारका 48 किलोमीटर्सच होता आणि सोमनाथ मूल द्वारकापासून 42 किलोमीटर्स आहे. तिथे आपण स्टे करणार सोमनाथमध्ये. मग नंतर आपण मंदिराकडे रवाना होणार त्याच दिवशी. तिथे आपण त्रिवेणी संगम पाहणार, पांडव गुफा पाहणार आणि बाणगंगा पाहून आपण परत आपल्या प्लेसवरती येणार राहायला. कारण की जस्ट आपण अवघे 2 आवर्सच आपण ट्रॅव्हल करणार आहे, जास्त ट्रॅव्हल नाही करणार. तर हे पूर्ण सेकंड डे आपलं होऊन जातं. थर्ड डेला सोमनाथ टू आपण द्वारका करणार. त्याच्यासाठी आपल्याला 5 तास तरी लागणार. त्याच्यामध्ये आपण नाश्ता करणार, जेवणार आणि द्वारकासाठी आपण जाणार. द्वारकामध्ये आपण द्वारकाधीशचं दर्शन करणार आणि मग नागेश्वर म्हणजेच 12 ज्योतिर्लिंगमधलं एक ज्योतिर्लिंग आहे नागेश्वर मंदिर, त्याच्यासाठी आपण रवाना होणार. तिथे 17 किलोमीटर्सच आहे. तर मग आपण द्वारकामध्ये छान असा वेळ घालवून कुठेतरी बाईक छान अशा प्लेसवरती ठेवून आपण द्वारका फिरू शकतो. नंतरला मग 17 किलोमीटर आतमध्ये जाऊन नागेश्वर मंदिराच्या इथे स्टे घ्यायचं. नागेश्वर मंदिर म्हणजे ज्योतिर्लिंग आहे. द्वारकामध्ये आणि नागेश्वरच्या इथे आपण काय काय लोकेशन्स एक्सप्लोअर करू शकतो. द्वारकाधीश टेम्पल, वेस्टर्न एंड ऑफ गुजरात, लाईट हाऊस ऑफ गुजरात म्हणजे वेस्टर्न एंडच्या इथे लाईट हाऊस पण आहे. सुदर्शन सेतू, तिथे द्वारकाधीशच्या इथे सुदर्शन सेतू पण आहे. आणि आपण त्या सेकंड डे आपण जेव्हा नागेश्वरमध्ये असू तेव्हा आपण नागेश्वर पण एक्सप्लोअर करणार आहे. नागेश्वरमध्ये तिथून बेट द्वारकाला पण जाऊ शकतो आपण आणि मग नीलकंठ महादेव मंदिर पण आहे बेट द्वारकामध्ये. बेट द्वारका जाण्यासाठी नागेश्वरवरून 22 किलोमीटर्स आपल्याला रोड पडतो. ते बेट द्वारकासाठी आपल्याला सेतू पण आहे. मग त्या सेतूवरून सुदर्शन सेतू बोलतात त्याला, त्या सेतूवरून आपण अलीकडे जाणार. ते एक आयलंड आहे जे गल्फ ऑफ कच्छला ते जोडलं जातं. तिथे 2 गल्फ आहेत, एक गल्फ ऑफ कच्छ आणि एक गल्फ ऑफ खंबाट. गल्फ ऑफ खंबाटमधून आपण दीवमध्ये पोहोचतो. गल्फ ऑफ कच्छमधून त्या साईडला मांडवीला जायला प्लेस नाही, सो आपल्याला राऊंड मारूनच जायला लागतं. जर आपल्याला आहे ना पाकिस्तानच्या बाजूचं जे गुजरात आहे ना ते एक्सप्लोअर करायचं असेल तर. मग हे लोकेशन आपण वेस्टर्न एंड ऑफ गुजरात म्हणजे वेस्टर्न एंड ऑफ भारत हे कोस्टल राईड आपली कंप्लीट होते इथपर्यंत. आणि मग नेक्स्ट डे जेव्हा आपण परत आपण रिटर्न येतो बेट द्वारकाच्या इथून नागेश्वरला स्टे करतो. नेक्स्ट डे आपण मग रिटर्नसाठी पण जर्नी घेऊ शकतो. तुम्ही सिहूरला थांबून म्हणजे सिहूर तिथून काहीतरी 448 किलोमीटर्स आहे, तर तेवढं आपण स्ट्रेच करू शकतो रिटर्न जर्नीसाठी. बिकॉज आपण खूप दमलेला असणार, सकाळचा नाश्ता जेवण करून आपण सिहूरला थांबू शकतो. परत मग त्याच रूटनी दीव करून हजिराला आपण फेरीने येऊन मग हजिरावरून आपण आपल्या मुंबईच्या दिशेने पोचू शकतो. असा हा काहीतरी 7 ते 8 दिवसाचा प्लॅन असणार. आणि जर तुम्हाला पुढे मी काय करू शकते, जस्ट नॉट एक्सप्लोरिंग वेस्टर्न साईड ऑफ भारत, आपण दुसरीकडे पण जाऊ शकतो. जर तो व्हिडिओ तुम्हाला पाहायचा असेल तर नक्की नेक्स्ट व्हिडिओसाठी तुम्ही तयार राहा. हा व्हिडिओ कसा आवडला, काय कमेंट्स असतील तुमचे, काय रिव्ह्यूज असतील ते ह्या व्हिडिओवरती नक्की करा आणि लाईक करा आणि प्लीज सबस्क्राईब टू माय यूट्यूब चॅनल. थँक्यू.